व्यासपीठावर उपस्थित आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय दिलीप माने साहेब, आदरणीय हसापुरे साहेब, आदरणीय अमर पाटिल जी, आदरणीय नंदकुमार पवार साहेब, चेतन नरोटे जी, आदरणीय आई साहेब, शेखे साहेब, बाबा मिस्त्री जी, कोगनुरे जी, भारत जाधव जी, संजय हेमगड्डी जी, अशोक देवकते जी, भीमाशंकर मेहत्रे जी, शिवलिंग कांबळे जी, सुदर्शन हसापुरे जी, हातुरे जी, भीमाशंकर बिराजदार जी, हरीश पाटिल जी, सुभाष चव्हाण जी, रमेश हसापुरे जी, शालिवान माने देशमुख जी, अशोक बिराजदार जी, संजय पौड़ जी, आदरणीय बसवंती ताई, आदरणीय संजय गायकवाड जी, राधाकृष्ण पाटिल जी, प्रमिला ताई, अरुणा ताई, अलका ताई, अनुराधा ताई, सैफन शेख जी, आनंद मेहत्रे जी, सुभाष पाटोळे जी, भीमाशंकर टेकाळे जी, अप्पासाहेब काळे जी, श्रीदीप हसापुरे जी, खूपसंगी जी, उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित दक्षिण सोलापूर आणि शहर दक्षिणमध्ये राहणारे सर्व वडीलधारी मंडळी, सर्व माता भगिनीनो, सर्व काँग्रेसवर, शिवसेनेवर आणि राष्ट्रवादीवर, आदरणीय सुनीताताई रोटे, ते नाव लिहिलं नव्हतं तुम्ही, आदरणीय मनोज यलगुलवार जी, आदरणीय तिरुपती परकीपंडला जी, उपस्थित सर्व गणेश डोंगरे जी, उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व उपस्थित कार्यकर्ते, मी प्रथमतः समस्त दक्षिण सोलापूरच्या दादा शेतकऱ्यांसमोर, सर्व उपस्थित लोकांसमोर मी नतमस्तक होते. हा विजय केवळ माझा नाही आहे, हा विजय तुमचा आहे. हा विजय त्या प्रत्येक शेतकऱ्याचा आहे ज्याच्यावर गेले 10 वर्ष अन्याय झाला. हा विजय त्या प्रत्येक युवकाचा आहे जो बेरोजगार होऊन वन फिरत होता. हा विजय त्या प्रत्येक माय माऊलीचा आहे जिला अनेक 10 वर्षापासून, अनेक दिवसापासून डूल मिळाला नाही. हा विजय त्या प्रत्येक कामगाराचा आहे ज्याला महागाईमुळे, जीएसटी मुळे त्याच्या मुलीच्या लग्नासाठी पैसेची बचत करून सुद्धा थाटात माटात लग्न साजरा करू शकला नाही. अशा लोकांचा हा विजय आहे. हा विजय लोकशाहीचा विजय आहे. हा विजय गोरगरिबांचा आहे. हा विजय महात्मा गांधींच्या विचाराचा आहे. हा विजय भाजपच्या राक्षसी मानसिकतेच्या विरोधातला हा विजय आहे. आणि मला या गोष्टीची जाणीव आहे की हा विजय माझा नाही आहे. फक्त हे मतदान जे मला पडलं ते केवळ मी उमेदवार आहे म्हणून नाही, ह्याची पण मला जाणीव आहे. आणि विनम्रतेने मी तुमच्या समोर आज उभी आहे. आज जेव्हा मी तुमच्या समोर उभी आहे ते मला खूप लहान वाटतं. मी जरी खासदार झाली तरी माझ्या घरी झाली असेल. मी खासदार तुमच्यासाठी झाली, तुमच्यामुळे झाली. आणि ह्याची मला जाणीव आहे. आणि जर असा माझ्या आयुष्यात एकही दिवस आला जिथे खासदारकी माझ्या डोक्यात जर गेली तर तुम्ही मला ढणकन खाली पाठवायचंय, हे वचन मला तुमच्याकडून आज पाहिजे. आणि शिंदे साहेब आज म्हणाले की मी पास्ट आहे. मी शिंदे साहेबांना सांगू इच्छिते की अजूनही बरेच पुढारी आहेत जे माझं नेतृत्व स्वीकारायला तयार नाही आहेत, जरी लोकांनी स्वीकारलं असेल तर. म्हणून त्या लोकांसाठी तुम्ही कल, आज और कल, कधी न संपणार, आणि आम्ही संपू देणार पण आहेत, कधी न संपणार असं तुम्ही नेतृत्व आहात. किंग मेकर आहात. अनेकांचे स्टेजवर बसलेल्या अनेकांना तुम्ही घडवणार हे नेतृत्व आहात शिंदे साहेब. आणि तुमच्यामुळे आज आम्हाला हिंमत मिळते निवडणूक लढण्याची. चेतन भाऊ, तुम्ही या ठिकाणी म्हणालात किती हिंमत आपल्याला साहेबांनी दिली. त्यांनी एवढ्या निवडणुका लढल्यात. आणि मला आठवतं अशा पण निवडणुका होत्या, मी लहान होती पण आमच्या घरी चाकू घेऊन आलेली लोक,
तलवारी घेऊन आलेले लोक, अशा निवडणुका साहेब तुम्ही लढलात. हे लढाऊ पणा जो आहे तो आम्ही तुमच्याकडून शिकलो. दक्षिण सोलापूरचे मनापासून आभार, देवकाते साहेबांचे मनापासून आभार. पृथ्वीराज चव्हाण साहेब देखील दिल्लीवरून महाराष्ट्रात आले, पण त्यांना विधान परिषदवर जावं लागलं, कारण का त्यांच्या जिल्ह्यात असा एक नेता नव्हता जो त्यांना सीट द्यायला तयार होता. पण असे ते देवकाते साहेब एकमेव असे मुख्यमंत्री असतील साहेब जे दिल्लीवरून महाराष्ट्रात आले आणि एका लोकप्रतिनिधींनी त्यांच्यासाठी जागा दक्षिण सोलापूरची सोडली. आणि दक्षिण सोलापूर हा असा मतदारसंघ ज्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विधानसभेमध्ये पाठवलं. दिल्लीचाही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, ते तुम्ही करून दाखवलं. म्हणून दक्षिण सोलापूरवर अनेक उपकार आहेत, ऋण आहेत, ते शब्द रूपात मी फेडू नाही शकणार. मला त्याची पण जाणीव आहे. जेव्हा कामं पूर्ण होतील, जेव्हा प्रत्येक गावोगावी पाणी होईल, जेव्हा येईल, जेव्हा प्रत्येक गावोगावी रस्ते होतील, जेव्हा प्रत्येक गावामध्ये लोकांना, तुमच्या मुलांना नोकरी लागेल, तेव्हाच ते ऋण फेडले जातील, नाहीतर त्याशिवाय फेडले जाणार नाही, हे मला माहिती आहे. जेव्हा प्रत्येक शेतकऱ्याचे कर्ज फेडले जातील, जेव्हा प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात आणि शेतामध्ये लाईटची सोय होईल, पाणी येईल, जीएसटी रद्द होईल, जेव्हा कांद्याचा निर्यात त्या ठिकाणी जो बंद आहे तो उठवला जाईल, जेव्हा दुधाला दर मिळतील, तेव्हाच ते कर्ज फेडले जातील आणि तेव्हाच ते उपकार फेडले जातील, तेव्हाच ते ऋण फेडले जातील, त्याची मला जाणीव आहे. मी आज पूर्ण जबाबदारीने तुमच्या समोर उभी आहे. मला माहिती आहे की किती अडचणी आहेत, मला माहिती आहे किती प्रश्न आहेत, आणि मी आतुरतेने वाट पाहते खरं तर की मी कामाला लवकरात लवकर कधी लागू, एकदा कधी त्या लोकसभेत जाऊ आणि तुमचे प्रश्न तिथपर्यंत नेऊ. मी वाट बघते. मला काम करून समाधान मिळतो. मी सत्ता लहानपणापासून तुमच्या कृपेने घरात बघितली. असं एक पण वर्ष नाही जेव्हा लालबत्तीची गाडी आली नाही, मागचे 10 वर्ष सोडून. नेहमी शिंदे साहेब सत्तेत, म्हणून सत्ता लहानपणापासून. पण म्हणून जेव्हा मी राजकारणात आली तेव्हा मी वचन घेतलं की मी काम करायला राजकारणात आली आहे, सत्तेसाठी राजकारणात आली नाहीये, कारण का ती तर मी लहानपणापासून बघितलं. काम करून, लोकांमध्ये राहून, लोकांची कामं करून, लोकांच्या घरात जाऊन कामं करून जो समाधान मिळतो, कोणतेही मंत्रीपद देऊ शकत नाही, हे मी तुम्हाला सांगते. महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत होती तेव्हा ना साहेबांनी ना मी मंत्रीपद मागितलं, हे मी ऑन रेकॉर्ड सांगते. बरेच जण म्हणाले ताईला मिळालं नाही मंत्रीपद, पण मी मागितलंच नाही मंत्रीपद महाविकास आघाडीची जेव्हा सत्ता होती तेव्हा. आणि आता पण हसापुरे साहेब आपण म्हणालात की केंद्रीय मंत्रीपद, पण खरंच काम करून जो समाधान मिळतो, लोकांमध्ये जाऊन जो समाधान मिळतो, त्याला तोड नाही, त्याला माप नाही. आणि 3 वेळा मला लोकांनी केवळ कामामुळे आमदार शहर मध्यमध्ये निवडला, आणि आता तुम्ही केवळ कामामुळेच, काम करीनमुळे तुम्ही मला खासदार म्हणून निवडून आणले, हे मी कधीच विसरू शकणार नाही. मी खास आभार शिवसेनेचे मानते. उद्धव ठाकरे साहेबांचा गट, अमर पाटील जी आहेत, खांद्याला खांदा लावून प्रत्येक गावात ते माझ्या सोबत आले. प्रत्येक गावात ते असतील, त्यांची टीम असेल, बसवंतीताई असतील, पूर्ण सोलापुरात जिथे काँग्रेस कमी तिकडे शिवसेनेची हमी होती. आणि 43 सर्वात जास्त गरमी होती त्यावेळेस, 43, 44. आम्ही तर आलो, पण तुम्ही पण आलात. प्रत्येक गावोगावी प्रतिसाद तुम्ही दिलात, नाहीतर हिम्मत नसती हे 400 पार म्हणणारे. तुम्ही सांगितलं की हे 400 पार वगैरे काय नाही, आम्ही देणार तुम्हाला मतदान. दक्षिण मध्ये 10,000चा लीड, अजून काय मागू. मागच्या 37,000चा कव्हर करून 10,000. मी तर म्हणते बरं झालं ते बीजेपी वाले बोलले की आम्हाला नका बघू, मोदींना बघा आणि मतदान करा. बरं झालं, कारण का मोदींना बघूनच तुम्ही आम्हाला मतदान केलं काँग्रेस. 1.5 लाखांनीच निवडून आले ते त्यांच्या मतदारसंघात, 400 पार म्हणणारे, आणि अयोध्यात पण जिंकू नाही शकले. नाही, ह्याचा अर्थ काय की आपल्या देशामध्ये
भाजपची लोक जे कीड पसरवतायत ना, जाती धर्माचा व्हायरस आणलाय आपल्या देशात, कीड पसरवली आहे, तुम्ही त्यांना ठणकन खाली उतरवलं आणि सांगितलं की आमच्या देशात, आपल्या भारत देशात तुम्ही किती जातीचं पातीचं राजकारण दिलं केलं ना, तरी आम्ही फक्त कामाला आणि सर्व धर्म समभावला आणि संविधानाला महत्व देतो. हे संविधान खतम करणाऱ्या लोकांना तुम्ही खरं तोंडावर चपराक मारली आणि सांगितलं आम्हाला तुम्ही तोडू नका. तोडातोडीचं राजकारण आमच्या सोलापुरात, आमच्या देशात येऊन करू नका. खरं तर मी तर म्हणते की भारतीय जनता पक्षाने जी कीड लावली ना, ते तर मग अतिरेकींमध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे? ते तर बाहेरून लावतायत कीड, हे तर आपल्या देशात राहून कीड लावतायत. ते देवेंद्र फडणवीस जी आणि त्यांची सगळी पिल्लावर आपल्या सोलापुरात आलेली सांगितलेलं दंगली लावा म्हणे. दंगल लावणार होते 2 दिवस आधी सोलापुरात. लाज वाटायला पाहिजे. रक्तावर राजकारण करतात ही लोक. आज मी ठरवलेलं का नाही बोलणार. जर आपल्या इकडे लावून ह्या 4 हुतात्म्याच्या शहरामध्ये, गावामध्ये, जिल्ह्यामध्ये येऊन आपल्यामध्ये भांडण आणि दंगल लावणार होते हे लोक. त्यांच्या कानात सांगितलं गेलेलं. आणि मी नाही, तुम्हाला उदाहरण आहे तुमच्या समोर. पोलिंगच्या दिवशी काय झालं, वोटिंगच्या दिवशी काय झालं, काय म्हणाले ते लोक. शेवटी सीपीने त्यांना सांगितलं जा बाहेर, कारण का नाहीतर मला उमेदवारावर FIR लॉन्च करावं लागेल. हे ऑन रेकॉर्ड आहे, कारण का ते इथे फक्त लावालावी करत होते. त्यांना सांगितलेलं की आता निवडणूक हातातून गेल्या भाजपच्या, म्हणून आता एकच उपाय आहे आपल्यामध्ये, दंगल लावा, लोकांमध्ये विभागणी करा, पेटवा पेटवी करा आणि निवडून या, असं त्यांना सांगितलं गेलेलं. म्हणून तुम्ही त्यांच्या मागच्या 5 दिवसाची भाषणं बघा. वोटिंगच्या दिवशी वोटिंगच्या दिवसाच्या 5-6 दिवसापूर्वीची भाषणं बघा. तुम्हाला पुरावा मिळेल की ते कसे फक्त लावालावी करायला येत होते. इथे कोण कोण आले, बाप रे, कोण कोण आलं. राजा, अजून कोण कोण, बाप रे. आपल्याला फक्त एक राहुल गांधी आले आणि विषय का माहितीये, तुमच्यामुळे. मी आत्ताच आशापुरे साहेबांना सांगत होती आणि माने साहेबांना सांगत होती, मी माने साहेबांचे, काडादी साहेबांचे पण मनापासून आभार मानते. ते खूप फिरले आणि सगळे चांगली लोक एक आले. सगळे चांगली लोक, चांगल्या मनाची लोक एकत्र आले. किती पैसे वाटले त्या बीजेपीने, किती, एक साडी त्याच्यात 500 रुपये. मला फोन आले अक्कलकोट मधून इथे तिथे की मी म्हणाली व्हिडिओ घ्या, मला द्या. ते म्हणाले नाही, आम्ही व्हिडिओ घ्यायला जातो तेव्हा ते पळतात. पैसे वाटून निवडणूक, तरीही तुम्ही त्यांना मतदान, म्हणजे तुम्ही किती हुशार आहात. तुमच्यामुळे हा विजय. आणि पूर्ण देशात हे दिसून आलं. सर्वे मध्ये ते एक्झिट पोल, बापरे, त्या एक्झिट पोल मध्ये पण माझी लोक पण एक्झिट पोल करत होते. तर ते म्हणाले की ताई, आम्ही जेव्हा विचारतो लोकांना तेव्हा ते सांगतात बीजेपी, पण करतात, कारण का ते सगळे एक्झिट पोल वाले त्यांनीच पाठवलेले असतात. म्हणून हा विजय, जेव्हा काँग्रेसचा विजय झाला देशात, तेव्हा 10 वर्षानंतर लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. लोक खुश झाली, लोकांनी साजरं केलं हा विजय काँग्रेसचा. जरी सीट नसतील मिळाले तरी विजय झाला आणि त्यांना सीट मिळून सुद्धा त्यांचा पराभव झाला. देशभरामध्ये लोक खुश झाली, लोकांनी हा विजय साजरा केला. मला गावोगावातून फोन आले की ताई, आम्ही साकडं घातलेलं, कौल देवीच्या समोर कौल ठेवलेलं मला व्हिडिओ पाठवले. लोकांना वाटत होतं की काँग्रेस यावी, बीजेपीचा पराभव झाला पाहिजे, कारण का त्यांनी तुम्हाला एवढे 10 वर्ष त्रास दिलाय, खूप त्रास दिला सर्वसामान्य लोकांना. महागाईचा, GSTचा, दुधाचा, पाण्याचा खूप त्रास दिला. आणि म्हणून आज मी तुमच्या समोर ह्या व्यासपीठावर वचन देते की मी तर कामाला लागली. मी दक्षिण सोलापूर आणि पूर्ण सोलापूर मतदारसंघाच्या प्रत्येक गावात तुमचे आभार मानायला येणार आहे. आणि मी एकटी नाही येणार आहे, अधिकाऱ्यांना घेऊन येणार आहे काम करायला. कारण का काम नसेल करायचं, घरीच बसायचं असेल तर लोकसभा लढून आणि जिंकून उपयोग काय. एवढी लोकसभा, पवित्र लोकशाहीचं मंदिर, निवडून येणं काय सोपी गोष्ट नाहीये. मला आता कळतं, कारण का मी एका मतदारसंघाची आमदार होती
आणि मी तेव्हा साहेबांकडे बघायची की साहेब एकच मतदारसंघ आपल्याला हाताळायला एवढं हे लागतंय, तुम्ही तर सहा मतदारसंघ एकत्र येतात. आणि मी खरं तर त्या बीजेपीच्या आमदारांचे पण आभार मानते जे फिरलेच नाहीत. आणि जर फिरले असतील तर फिरून पण मत, आता त्यांची बघा ते टेन्शन मध्ये आलेत सगळे. मी असं ऐकलं आता कामाला लागलेत. पण 3 महिन्यामध्ये विधानसभा आहे, आरक्षणाचे विषय असतील, महागाईचे विषय असतील, शेतकऱ्यांचे, आता नीटचा, पोलीस भरतीचा, काँग्रेसला सर्वात जास्त मताधिक्य मिळालं ह्या इलेक्शन मध्ये. 14 खासदार काँग्रेसचे. आता येणारा काळ पण महाविकास आघाडीचाच असायला पाहिजे. महाविकास आघाडीचे सगळीकडे आमदार झाले पाहिजेत, तरच कामं होतील. आणि सत्तेसाठी नाही, कामं होण्यासाठी हे मला तुमच्या समोर मांडणं महत्वाचं आहे. शेवटी एकच फाईट, वातावरण टाईट. आणि थांबा माझीच नाही पण तुमची पण कॉलर टाईट. कारण का आता सगळ्यांना वाटतं, ज्यांनी काँग्रेसला मतदान केलं त्यांना वाटतं की मी खासदार झालो. मला माहिती आहे जेव्हा काँग्रेस वर सत्तेत येते दिल्लीमध्ये तेव्हा आम्हाला पण किती आनंद होतो की आपले लोक, आपला पक्ष आला सत्तेत. प्रत्येकाला वाटतं हे. आणि म्हणून असेच जगा. आता जेव्हा गावाला जाल तेव्हा प्रत्येक गावाच्या घरात जा आणि सांगा की मी तुमचं काम करीन, आमची बहीण खासदार झाली, आमची मुलगी खासदार झाली. आणि आणा आवर्जून कामं माझ्याकडे. हात जोडून विनंती करते, कामं आणा. आणि माझ्यापर्यंत यायला तुम्हाला कोणाचीही गरज लागणार. डायरेक्ट येऊ शकता. पुढाऱ्यांचे मी आभार मानते, त्यांचं पण आदर करते. सगळेजण कामाला लागले, सगळेजण काम करत होते. त्यांना पण विनंती करते की लोकांची कामं घेऊन या, पण तुम्ही पण डायरेक्ट या, ते मला जास्त आवडेल. एवढं या ठिकाणी सांगते. तुमचे मनापासून आभार मानते, तुमच्या समोर नतमस्तक होते. प्रत्येक शेतकऱ्याचा, प्रत्येक माणसाचा, प्रत्येक युवकाचा चेहरा, प्रत्येक माय माऊलीचा चेहरा मला त्या ठिकाणी लक्षात आहे. आणि मी अनेक विषय जे आहेत ते लोकसभेमध्ये मांडलीनच. तुम्हाला मी कधीच विसरणार नाही. जसं मी म्हणाली, कान धरून खाली बसवा जर काम केलं नाही तर. हा तुमचा अधिकार आहे, अधिकार विसरू नका, तरच लोकशाही जिवंत राहते. मागच्या 10 वर्षात बीजेपीने तुमचे अधिकार दाबून ठेवले, तुमचा आवाज दाबून ठेवला, तुमच्यावर अन्याय केला. हे कधीच विसरू नका. लोकशाहीचा जय जयकार करा, लोकशाही साजरी करा. आणि मी फक्त माध्यम आहे ह्याची मला जाणीव आहे, एवढंच या ठिकाणी सांगते. पुन्हा एकदा दक्षिण सोलापूरचे मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.